आज तुम्ही बीजेपी प्रेसिडेंटाक मेळपाक गेल्ले, कितें आसलें कारण? प्रेसिडेंटाक मेळपाक येवपाचें म्हटलें कारण कितें तेच तुमी जाणा आसतले 2-3 दीस पयलीं पेडण्यान एमजीची बैठक जाली आनी आमचो दीपक ढवळीकर एमजीचो अध्यक्ष तेणें डायरेक्ट आमदाराचेर आरोप केले. तो सत्तेन आसन आरोप करा ह्या बरोबर न्हू. आमी वगीर रावना दुसरे दिसाच आमी पत्रकार परिशद घेतले आसली. पेडणे मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचो मतदारसंघ कसो ह्यो एमजी कडेन वयचो ना हे आमी फूल ठाम मंडळ म्हणून सांगता. आनी आमी थंय बीजेपीचो आमदार हाडपाकय जाणा आनी मंडळ आमी थंय सक्षम आहा. आनी जो आतां जो कोण ह्यो लोकल फॉर वोकलाचो तो राजन कोरगांवकर तेणी जी स्टेटमेंट काडली किंवा आमदाराचेर बी बोललो तेजो आमी खंडन करता. आनी दुसरी गोश्ट काय आहा, तो राजन कोरगांवकर 4.5 वर्सां सिंह गर्जना म्हणटात. 4.5 वर्सां जर तुका युतीचा सरकार तुका खबर आहा एमजी आनी बीजेपी युती सरकारान ना जाल्यार तूं झेडपीक ओपोजिशनाक कसो सपोर्ट केलो? तुजो कॅन्डिडेट कित्याक घातले? आमकां सपोर्ट करूंक जाय आसलो आनी राजन कोरगांवकरान. तुका आतां सिंह गर्जना दिसली पेडण्यान ह्यो फुडें भारतीय जनता पार्टीचो आसतलो एमजी कडेन कसोच नसतलो ह्यो तुमकां सांग दिता. आनी दीपक ढवळीकरान पेडण्यान येवन आमदाराचेर टिका करपाची गरज ना. तुमी सत्तेन आहात, तुमकां जर दिसता सत्तेन रावन टिका करपाची तुमी सत्तेंतले पयलीं भायर सरा मागीर तुमी टिका करा. सो तुमच्या प्रेसिडेंटान कित्याक तुमी कितें प्रेसिडेंट सांगलें? आमची संघटनेची कामां आसली त्या संदर्भात आमी मेळपाक गेल्ले. हेंय सांगला तुमी? काही गोष्टी आमी युतीन आसल्या कारणान आमी डायरेक्ट वचांक ना. दुसऱ्या दिसाच आमची मंडळाची पत्रकार परिशद आसतली आसली. पण अशें सारकें की तूं एनडीए आला, तुमचे अलायन्स आसा आनी ती करप ना न्हू रे. आनी दुसरो गजाल आमचो पेडण्याचो माजी आमदार परशुराम कोडकर ताका नांव खबर ना, तो पुरुषोत्तम म्हणटा, कोण तरी दुसरो गजाल सांगता ताका परशुराम कोडकर म्हणून. दीपक ढवळीकराक नांव खबर ना. कट्टर एमजीचो तो पेडण्याचो. मुद्दम तुम्ही बायट बघा तेजी. पण आमी खूब फावट पळयला राजन कोरगांवकरूय अरे तो पयलीं बीजेपी म्हणा. आता काय सिंह गर्जना केली म्हणे 4.5 वर्सान. एक दीस तरी त्यांनी शिवाचो आपल्या ऑफिसान ह्या जागा फोटो तरी लायलो काय झेंडा तरी लायलो. पेडणे मतदारसंघ भाजपचो आणि भाजपच्या शिवाय खंयच वयचो ना पेडणे मतदारसंघ. आम्ही मंडळ म्हणा काम करता, मी अध्यक्ष म्हणा ना. मागीर खंय वयचा ना म्हणटा जाल्यार तिंगा मिटींग कशी जाली? मिटींग त्यांची पक्ष वाडोवपाक तांकां काय करूंक ना. पण तेंच्यांनी आमदाराचेर किंवा सरकाराचेर टिका करूंक जाय. तुमकां जर दिसता सत्ते भायर सरा आनी टिका करा. जी धारण करून इंटरफियर जातालो पेडण्यान ना तो शेवटी आसलो पण तसो अगेन्स्ट ह्या नासलो ते करूं न्ही. प्रत्येकाक पक्ष वाडोवंक रायडा तेतून आमी कांयच ना. पण तुमी आमदाराचेर टिका करप ना. सद्याचे आमदाराक बीजेपीचो आमदार आतां तुमी टिका कशी करता? दीपक ढवळीकरान पयलीं आपल्या मतदारसंघात निवडून येवपाचो मागीर बोलपाचो. सो तुम्ही पेडणे तेका सो पेडणेचो कॉन्स्टिट्युएन्सी आसा पळय ती एमजीपी कशाच दिवच्या ना तुम्ही? भाजपचो खंयच वचचो ना. हो मतदारसंघ हो बीजेपीचो. 2007 बीजेपी, 2012 बीजेपी, 2017 मातसो गेलो, 2022 परत बीजेपी. आणि बीजेपी भायर कसो वयचो ना. पुढे हे बीजेपी कितके मार युती असो काय असो आमचो बीजेपीचाच आसतलो फुडें. अलायन्स असो काय असो म्हणटा पळय ते अलायन्स आहा न्हू. एअरलायन्स असो काय असो ह्यो बीजेपीचो मतदारसंघ. आमी वचोंक दिवचे ना. बीजेपीचे कार्यकर्ते आहात न्हू हे दुसऱ्याकडे कशे वचोंक दिवचे? बरें ही एक जालें. दीपक ढवळीकराची कॅपॅसिटी ना म्हणटा तुमी जिखोन येवपाक. ना तो दुसऱ्यांक सांगता हेका उडय तेका. तो थंय पडला मरे. तो प्रियोळानच तिने सांबाळपाचे. तो पेडण्यान सांगता हेका उडया तेका उडया तूं पयलीं निवडून ये. मग हिंगा कित्याक येता तो पेडणे सांबाळपाक येता? एमजीचं काम करू न्ही. तुम्ही टीका केली दुसऱ्यापैकी बऱ्यापैकी उत्तर आसतला. आमचा मंडळ म्हणा उत्तर आसतला. तुम्ही आता बीजेपी सपोर्ट करता का एमएलए प्रवीण आले? आम्ही मंडळ म्हणा निघलेलो. ओके. फाल्यां आता पळोवपाक गेल्यार आता बाबू आजगावकर सुद्धा असले ते सुद्धा आता मदीं बीजेपीचेच म्हणून येता. सो फाल्यां जर तिकीट तांकां दिली जाल्यार तुमचो सपोर्ट ते रावतले मरे आमच्या वांगडा. कोण बाबू रावतलो? कोण? बाबू आसगांवकर. बाबू ह्या दिसांनी भावांत आसा मरे. फाल्यां जर तिकीट तिकीट वोगात आणू रे. सध्या आमदार आणू रे. फाल्यां जर दिली जाल्यार तुम्ही कोणा ते फाल्यां बी बघ तो सध्या सांगता आपण इंडिपेंडंट सध्या भाशणां करता मरे. ना पण एक सांग म्हाका, तुमचा आमदार आसा, तुम्ही ठामपणीन तुमच्या आमदारा बरोबर आसा. असं मरे. हय तेच सांगता रे. झडपी येयले मरे आनी काय जाय. आयक रे. सो तो बाबू बीजेपी लिडर जावन कित्याक भोंवता दिसता तुका? पण बोला न्ही तेणी मातसो पयसो आहा कितकी वर्सां दवरलो तो मातसो मोडून रे. हा मोडून पूण तो पयसो कहो मेवलो तेका थिंगा दवरलो जाल्यार? तो सांगता मरे काय काय भाशणान मोडून मातसो. तुम्ही पेंड्यानूच जाल्यार सगळे हाय व्होल्टेज जिल्ले आहात मोडून पयसो. सो बाबू येयल्यार तुमकां ते परवा ना. अरे आम्ही बीजेपी म्हणून काम करतो. बाबूय बीजेपी न रे म्हणून तो आता सांगता मरे भाषण ऐक मरे त्याची आपण पण अजून तो नानी पयरूय मिटिंगेक आशिल्लो ना तो. नानी आम्ही खंय ना म्हटला. सो तुम्ही प्रवीणा बाबर रावताले बाबू बराबर रावताले? अरे आम्ही बीजेपीचे कार्यकर्ते. आम्ही बीजेपी मरे. बरें पात्रा हांव कित्याक सांगता आयक रे. तुमी बीजेपीचे कार्यकर्त्याच म्हणून सांगता. पयर मिटींग आयक सांगता. पयर मिटींग जाली बीजेपीची स्टेट एक्झिक्युटीव कमिटी मिटींग हिंगा. तेन्ना बाबू बीजेपी ते मिटींग आयक सांगता. हय सो आसा न्हू. सो हांवें कितें म्हटलां तुमकां बीजेपी म्हणटा पळय तेन्ना तुमी प्रवीणा बरोबर रावताले?
आमचो अध्यक्ष उत्तर दितलो ते व्हडले लिडरांचे आमकां खंय बोलांक नाही अरे आता आता तू सध्या आता तो सुद्धा लिडरच जाऊन गेलो नाही कोण म्हणा? एमजीपीचो अरे तिने टिका केली मरे येऊन होय तेच अरे म्हणता इतकीच आता तुम्ही तुमका सांभाळून कितें रे. तुमका आता कितें विचारतात फाल्यां जर अशी परिस्थिती आयली की फाल्यां जर परिस्थिती आयली की बीजेपी पार्टीन दिली तिकीट बाबू आजगावकराक तर तुमचे कशे कितें आसतलें तुम्ही प्रवीणा बरोबर रावतले ओ बाबू बरोबर बीजेपी आमी म्हळ्यार तू सांभाळ अरे हो आमी मंडळ म्हणून पळय सांभाळ हांव सदमाना तुमी सदमाया आमकां दोगूय बीजेपीचे न्हू रे ताका लागून कोणी गडबड केली किंवा कितें तरी उलयलें म्हणून काय गडबड जावपाची आमकां गडबड कांय ना बाबा दोगूय बीजेपीचे म्हणटा आतां आमदार तुमचा प्रवीण आसा सो तुमी प्रवीणा बरोबर रावतले लास्ट 2022 बाबून सांगलें आपण रावतलो म्हणून जेन्ना पक्षान ऑर्डर दिली तेन्ना बाबू रावलो ना रावंक नाही सो आतां योग्य टायमार पक्ष कितें आसा ताका ऑर्डर दितलो फाल्यां जर पार्टीन ऑर्डर तुमकां दिली जाल्यार तुमी कितें करतले आमी पक्षा बरोबरच आसा मरे पक्ष प्रवीणा बरोबर रावचे ना पक्षाचेच काम करता मरे आमी पक्षा भायर खंय उलयलो बरें प्रवीणाक मेळ्ळी जाल्यार मेळूंक ना जाल्यार तुमी ओके